चला आज आपण मस्त आळींचे लाडू बनवत आहोत। त्याच्यामध्ये आपल्या कोणत्या समस्या असन, कंबरदुखी, सांधेदुखी, आपले केस गळती, ह्याच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ना प्रोटीन आहे, फायबर आहे, आयरन आहे, कॅल्शियम आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे। ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर देतात आणि हे लाडू आपण हिवाळ्यामध्ये करायलाच पाहिजे आणि बनवायलाच पाहिजे आणि खायलाच पाहिजे। खूप आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे। तर नक्की असं ट्राय करा। आपले केस गळती असेल तर ती पण याने थांबतात। आपण असे केसासाठी या आपल्या त्वचासाठी पण भरपूर प्रमाणामध्ये फायदेशीर देतात। आपण भरपूर बारीक बारीक क्रीम वगैरे लावतो त्याच्यासाठी हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। केस गळती पण याने थांबतात। चला आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी आहे दीपाली, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आळींचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम मी वाटीचं प्रमाण घेतलं ते अगोदर सांगते मी तुम्हाला कसं कसं घेतलं, म्हणून नंतर मग सुरुवात करूया। आता तुम्हाला किती बनवत त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता या तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये पण घेऊ शकता, पण मी वाटीच्या आकाराने बरं पडते। एक वाटी मी आळीण घेतलेलं आहे। आता तुम्हाला किती बनवत त्याच्यानुसार तुम्ही तिप्पट करू शकता। मी एक वाटी आळीण घेतलं आहे, तर 3 वाट्या मस्त खोबरं किसून घेतलेलं आहे। 3 वाट्या घेतलेलं आहे। फुल असं जेवढं आळीण घे तेवढंच मी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने गूळ ते वाटी भरून घेतलेला आहे। थोडा एक्स्ट्रा झालेला आहे एवढा, तर मग मी टाकलेला आहे। म्हणजे एक वाटी फुल झालेला आहे। थोडा होता तर मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केलेला आहे। तुम्हाला कमी जास्त गुळामध्ये करू शकता। तुम्ही जर गोड खात असाल तर जास्त करा, 1.5 वाटी टाका। 1.5 वाटी टाकलं तर परफेक्ट होऊन जाते। आणि मी एक वाटी घेतलेला आहे आणि थोडे काजू बदाम पण घेतलेले आहे। काजू बदाम काही मापाने घेतले नाही, असेच मुठीने घेतलेले आहे। आता हे आपल्याला बारीक याची काय करून घ्यायची, बारीक बारीक करून घेऊ मिक्सरमधून। दोन्ही सोबतच करून घ्यायचं आहे आणि थोडे आपण फ्राय पण करणार आहे। समोर रेसिपीमध्ये मी सांगणारच आहे कसे करायचे म्हणून। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला जर जास्त ड्रायफ्रूट आवडत असेल तर ते पण टाकू शकता आणि डायरेक्ट तुम्ही थोडे थोडे कट करून ते पण टाकले चालते। मी बारीक त्याची बुकटी करून ॲड करणार आहे। तर तुम्हाला जर एक्स्ट्रा ड्रायफ्रूट आवडत असेल तर दुसरे काही जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही यूज करू शकता। मी फक्त काजू बदामच यूज केलेला आहे। चला तर मग आपण अगोदर आळीण भाजून घेऊया, व्यवस्थित तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे। चला मग रेसिपीला सुरुवात करू। गॅसवरती कढई ठेवली। आता हे तूप टाकते मी 1 चम्मच। तूप मस्त आपल्याला पगळून घ्यायचं। हे घरचं आहे बरं का, दुकानातलं नाही। तुमच्याकडं नसन हे गावरान तर तुम्ही हे ना दुकानातलं पण यूज करू शकता। या तुपाच्या ऐवजी तेल पण वापरू शकता, असं काही नाही तुपच पाहिजे म्हणून। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय आवडते ते। मी आता तूप टाकलेलं आहे। मी तुपामध्ये बनवत आहे। तुपामध्ये बनवलं तर अतिउत्तम। मस्त आपलं तूप आता गरम झाले। गॅस मीडियम करायचा आहे, जास्त फास्ट करायचा नाही आहे आणि आपलं आळीण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजून घेऊ आता व्यवस्थित। चांगले आता भाजून घ्यायचे व्यवस्थित। चांगलं वास यायला लागला, तडतड वाजायला लागले ना, तर गॅस असं समजायचं की आपले आळीण भाजलेलं आहे। भाजल्याने आळीण खमंग लागतात लाडू। त्याच्याकरताने मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि डिलेवरीमध्ये ना याचा मी भरपूर हे खाल्लेलं आहे, माझ्या मम्मीने दिलेलं आहे। खीर बनवून द्यायची मला। हे कंबरदुखीसाठी खूप चांगले फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी। कंबरदुखी या गुडघेदुखी, आपले काही प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये विटॅमिन आहे। त्याच्याकरताने हे लाडू तुम्ही नक्की असे ट्राय करा आणि डिलेवरीमध्ये तर अतिउत्तम आहे। आपल्याला ना डिलेवरी झाल्याच्या नंतर आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं, त्याच्याकरताने हे कॅल्शियम वाढण्यात मदत होते। त्याच्याकरतानं हे थंडीच्या दिवसामध्ये करून खायलाच पाहिजे आणि खायला मला पण खूप आवडतात। हे आळींची खीर तर मी तर खूप खाल्लेली आहे। 3ऱ्या दिवशी मला बनवून देत होती मम्मी। त्याच्याकरताने म्हटलं चला आपण याचे लाडू पण बनवूया। आणि खीर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, कशी खीर बनवायची मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल। आणि आता याचे लाडू पण बनवूया आपण। थोडा थोडा वास यायला लागलाय, व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला। मीडियमच गॅस केलेला आहे मी, फास्ट गॅस नाही केलेला।
आपला अळिंग व्यवस्थित भाजलेला आहे, त्याचा खमंग वास सुटायला लागला आहे आणि चुटचुट पण वाजायला लागले. आता व्यवस्थित आपला अळिंग भाजलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये या कटोऱ्यामध्ये काढून घेऊया. सुगंध खूप छान यायला लागला. आता आपलं अळिंग मस्त भाजून झालेलं आहे. एका कटोरीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता दूध टाकूया, मस्त त्याला दुधात भिजू घालूया. आता तुम्हाला आहे ना, तुम्हाला दूध टाकायचं आहे का पाणी टाकायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी दूधच ॲड केलेलं आहे. थोडं कमी पडतं आहे, मी परत त्याच्यामध्ये टाकते दूध. परत आता अर्धा कप भरून दूध टाकते. पूर्ण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता ना याच्यामध्ये दूध घालून व्यवस्थित असं भिजू देऊ, चांगला फुलतात तोपर्यंत. आता आपल्याला राहिलेलं सगळं आपण भाजून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामधून किस पण बारीक केलेला आहे मी याचा काजू बदामचा, म्हणजे थोडेफार जाडसर ठेवलेत आणि हे पण आता साईडला ठेवून देऊ आपण. आता खोबरं भाजून घेऊया थोडं हलकंसं. आता आहे ना थोडं आपण हलकंसं खोबरं भाजून घेऊया, जास्त नाही आहे. मीडियम गॅस केलेला आहे कारण थोडंच हलकंसं भाजून घेऊ आपण, जास्त भाजत बसायचं नाही आहे. 2 मिनटं. आणि मी किस आहे ना बारीक म्हणजे घरी किसलेला आहे, मी काय विकत रेडीमेड आणलेला नाही आहे. कारण की त्याचे जे काळा असते ना साईडचं, मी ते सगळं घेतलेलं आहे, काढून टाकलेलं नाही. कोणाकोणाला आवडत नाही, ज्याला आवडत नाही ते काढून साळून घेऊन नंतर किसू शकता. मी थोडं जाडसर किसलं, नंतर मिक्सरमधून थोडं बारीक केलं, जास्त बारीक केलेलं नाही आहे मी. मला जास्त बारीक नव्हतं करायचं आहे, तर मग असं काही करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी काही तूप वगैरे टाकलं नाही, कारण की याला पहिलाच तेल आहे, त्याच्यामुळं काही टाकायची काही आवश्यकता नाही आहे. हेच टाकून थोडं काहीतरी परतून घ्यायचं आहे. आणि याच्या अगोदर आपण अळिंग भाजलेला आहे, त्याच्यामध्ये तर थोडं तूप ऑलरेडी आहे कढईला, टाकायची गरज नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, मी टाकलेलं नाही आहे. काहीतरी हलकंसं आपण भाजून घेऊ आणि मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजत नाही बसायचं. आता खोबरं पण 2 मिनटं भाजलेलं आहे. आता खोबरं आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये. एक चम्मच तूप घालूया परत. आणि 10-12 काजू आणि 10-12 बदाम आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊ, कारण की आपण पहिलीच पेस्ट केलेली आहे. हे याच्यासाठी फ्राय करायचे, म्हणजे याचे थोडे आपण काप करू आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तो म्हणजे खाताना जिभी खाली येतात, त्याच्यासाठी म्हटलं चला आपण असं काही वेगळ्या प्रकारचं करून बघूया. तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप करू शकता. मी त्याच्यामध्ये म्हणजे आता चांगले फ्राय करून घेणार आणि नंतर मग थोडे थोडे त्याचे कट करून आपल्या याच्यामध्ये टाकणार. त्यासाठी मी हे थोडे फ्राय करून घ्यायला लागले. चांगला त्याचा सोनेरी रंग आला तर काढून घ्यायचे आणि थंड झाल्याच्यानंतर मग छोटे छोटे त्याला काप करून घ्यायचे. चांगला आता त्याला कलर यायला लागला आहे, बघू शकता. आणि हे लाडू आहे ना शरीरासाठी खूप हेल्दी आहे, पौष्टिक पण आहे. तुम्ही नक्की असे ट्राय करा. चला आता आपले हे फ्राय पण झालेले, आता काढून घेऊया आपण. थंड झाल्याच्या नंतर आपण याला कट मारून घेऊया. गरम गरम काढायचं नाही आहे, तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊ आपली. आता हे आपले काजू बदाम साईडला ठेवून देऊ आपण. आता त्याच्यामध्ये गूळ वितळून घेऊया. आपण जेवढा गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. आता वितळून घेऊया गूळ. गुळामध्ये थोडं पाणी ॲड करूया, थोडं काहीतरी टाकलेलं आहे, जास्त नाही टाकायचं पाणी. आणि पूर्ण असा वितळून घ्यायचा गूळ. आता आपण पहिलाच मी कापून घेतलेला आहे चाकूनी, तर किसत नाही बसले. तुम्हाला जर किसून आवडत असेल तर किसून पण टाकू शकता, आणि तुमच्याकडे गूळ नसेल तर तुम्ही गुळाची पावडर पण यूज केली ती चालते, काय हरकत नाही. आणि गूळ नसेल आवडत तर साखर पण टाकू शकता, पण शक्यतो तुम्ही गुळामध्येच बनवा, साखरेमध्ये बनवू नका. नसेल तुमच्याकडे तर गुळामध्ये बनवलं तरी पण चालेल, काय हरकत नाही. तर मस्त आपण पूर्ण हे करून घेऊया. किसलाना लगेच होतो आणि मी असा कट कापलेला त्याच्यामुळे हे जरा वेळ लागतोय बारीक व्हायला.
याचं पाणी व्हायला. पाणी कशासाठी टाकायचं आहे, पाणी टाकलं ना लवकर आपला गूळ आहे ना पिघळून जाते आणि मग आपल्या पटापट लाडू बनवायची प्रोसेस चालू होते. जे मोठे जाड ते जरा टाईम लागतो विरघळायला. मग असं नरम झाल्याच्या नंतर थोडंसं तोडून घ्यायचं आणि असं फिरवत राहायचं, खाली लागायला नको. आपला ना गूळ पूर्ण वितळलेला आहे, बघू शकता. आता हे काय करायचं आहे, वितळलं आहे गूळ, तर त्याच्यामध्ये आपण जे आळीण भिजू घातलं होतं ना, मी थोडं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं. म्हटलं ते पूर्ण त्यानं शोषून घेतलं होतं, ते त्याच्यामध्ये नाही दावलं मी, नंतर लक्षात आलं माझ्या. आणि हे बघा आता हे सगळं मस्त झालं त्याचं, हे त्यानं सगळं दूध पिऊन घेतलेलं आहे पूर्ण. आता ते त्याच्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते सगळं शोषून घेत आहे, पूर्ण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपल्याला. आळीण ना थोडं कडवट असते, त्याच्यामुळे त्याला दूध टाकलं ना थोडं कडवटपणा कमी होतो आणि त्याच्यामध्ये आपण गूळ पण टाकलेला आहे, तर मग थोडं काहीतरी कडवट लागते. भाजल्यामुळे त्याची कडवटपणा पण त्याचा जातोय, एवढा काही राहत नाही आहे. त्याच्याकरताने हे चांगलं याचं म्हणजे त्याने चांगलं ऑलरेडी पहिलं दूध पिलेलं आहे, चांगलं फुगलेलं आहे. आता चांगलं मस्त आपल्याला सुक्कं होईपर्यंत मीडियम गॅसवरती फिरवत राहायचं. पूर्ण आता सुक्कं झालेलं आहे, बघू शकता. पूर्ण असं थोडं 2 मिनटं तरी पण परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. सगळा पाक म्हणजे ते सुकून शोषून घेतलेला आहे, पाक थोडा पण नाही आहे. सुक्कं झाल्याच्या नंतरच बाकीचं आपल्याला सगळं सामग्री टाकायची आहे, अगोदर टाकायची नाही आहे, म्हणजे मग लाडू बांधायला व्यवस्थित येते. आणि हे पहिलं चिकट असतं आहे ना, त्याच्यामुळे व्यवस्थित चांगलं हे करून घ्यायचं. आणि आता आपलं मस्त झालेलं आहे, सगळं पाणी त्याच्यामधला सगळा पाक आटून गेलेला आहे, बघू शकता. म्हणजे आपल्याला 2 मिनटं जास्त लागले तरी पण चालेल, पण पूर्ण त्याचा पाक आपल्याला आटून घ्यायचा आहे, नंतरच आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे. आता हे जो खोबऱ्याचा किस आहे ते त्याच्यामध्ये ॲड करते. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, हळूहळू, खाली सांडायला नको आहे. गॅस मी मीडियम केलेला आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू सगळं, मग एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे पूर्ण मिक्स झाले, गॅस स्लोच आहे, बंद करायचं नाही. आता जे आपले काजू बदामाची बारीक बुकटी आहे ती पण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. बारीक म्हणजे काही एवढी बारीक केलेली नाही मी, थोडं आहे त्याच्यामध्ये, जरा जाडच. पूर्ण मिक्स करून घेऊ आणि थोडं 2 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आहे. आपलं खोबरं पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. 2 मिनटं व्यवस्थित, घाई करायची नाही, जरा पूर्ण असं मिक्स करून घेऊ आता आपण. आता जे काजू बदाम बारीक कट केले ते त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया, ते पण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. लगेच थंड झाल्याच्या नंतर आपले लाडू तयार. 2 मिनटं आपण मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून देऊ आता आपण. 2 मिनटं झाकण ठेवून चांगलं फुलून देऊया, नंतरच आपण बघूया कसं झालं आहे म्हणून. चांगलं मोकळं झालं पाहिजे, वाफावर चांगलं व्यवस्थित 2 मिनटं ठेवून देऊ, नंतर आपण झाकण काढून बघूया. आता 2 मिनटं झालेले आहे, आपण बघून पाहूया कसं झालेलं आहे. छान झालेलं आहे, एकदम असं सुकलेलं आहे. आता आपले आपले लाडू वळण्यासाठी रेडी झालेलं आहे बेटर. आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला बांधून घ्यायचे, जास्त थंड पण नाही, मिडियमच. आणि बांधायला पण एकदम सहजच बांधू शकतो, इतकी सोपी पद्धत आहे ही, बघू शकता. मी टेस्ट करून बघितली तर खूप भारी लागायला लागली, चव खूप भारी आहे. तुम्ही पण अशी मस्त हेल्दी आणि सोपे एकदम, आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. त्याकरताने नक्की असं ट्राय करा. चला आता गॅस मी बंद करते. आपलं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. आता लाडू थंड झाले की आपल्याला वळून घेऊया हाताने.
त्याच्यामध्ये तूप तुम्हाला तूप काय मी जास्त यूज केलेलं नाही आहे, 2च चम्मच तूप टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये खोबरं आहे, तर खोबऱ्यामध्ये पण भरपूर तेल आहे, काजू बदाम पण ॲड केलेले आहे, त्याच्यामुळं जास्त तुपाची पण काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जर तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये पण यूज करू शकता, काय हरकत नाही आहे. आता आपण खाली काढून घेऊया आणि नंतर मग थोडं थंड झाल्याच्या नंतर आपण लाडू बनवून घेऊया. गरमच आहे अजून, पण टेस्ट खूप भारी आहे. मी 2 वेळेस टेस्ट करून बघितली, म्हटलं कशी झाली बघूया, पण खूप भारी झाली. आता आपलं आहे ना जेवढं हे बेटरीने जे चांगलं थंड झाले, आता आपण मस्त छोटे छोटे कसे बनवायचे त्या आकारानं आपण लाडू मस्त बनवून घ्यायचे. आणि गरम गरम बनवायची नाही आहे, हात जळते म्हणून. बघा एकदम असे सहजच बनवू शकता आणि पटापट असे कसे बनवायचे त्याच्यानुसार छोटे मोठे तुम्ही बनवू शकता. चला मग आता लाडू आपण पटकन बनवून घेऊया. चला मग आपले बंदे आळींचे लाडू व्यवस्थित सगळे बनवून झालेले आहे, बघू शकता. सगळे झाले छोटे छोटे आकाराचे बनवलेले. आता आज आहे ना 2 तासासाठी असेच ठेवायचे, नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे चांगले सुकतात. त्याच्याकरता ना बंद डब्यात लगेच ठेवायचं नाही, 2 तास असेच ठेवायचे साईडला, त्याच्यावर म्हणजे असा कपडा वगैरे टाकून. आणि नंतर आपण याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे डब्यामध्ये. जर माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच दुसऱ्या नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.